तुमचा हँड रेज आहे पण व्हिडिओ ऑफ आहे. काय झाला? ओके. हा, काढा आता अनम्यूट. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी ज्योती मिलिंद बागे. मी कोल्हापूर आर.के. नगर मधून आहे. मला ही लिंक माझा भाऊ प्रशांत डोंगरे यांनी दिली. माझा पाय खूप दुखत होता. तो मला 3 महिने लागलेला जॉईन हो. पण मी काय जॉईन होत नव्हते. सेमिनार ह्याला नेला, इव्हेंटला नेला. तिथं बसले, एका कोपऱ्यात गेले. काय केलं ह्याचं घ्यायचं नाही म्हटलं. ठरवलं की नेऊ दे, हा मला इव्हेंटला नेऊ दे, काय करू दे, तरी पण घ्यायचं नाही आपण असं ठरवलं. फीडबॅक बघितले फेसबुकवर, युट्यूबवर. मला काय ते पटलं नाही. पण एक दिवस काय झालं की पाय दुखतोय म्हणून झोपले. मला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा प्रॉब्लेम होता आणि पाय दुखतोय म्हणून झोपले. आला का झोपल्यास? मी म्हंटल पाय दुखायला लागलाय माझा. तर मग मुलग्याला म्हटला, ही ह्या वयात असं वाकडं तिकडं चालायला, हिचा व्हिडिओ करून दाखव हिला कशी चालते ते. मग माझ्या क्लिक झालं की हा, आपण बाबा असं ह्या वयात पाय वाकडं तिकडं चालतोय. मग संध्याकाळी नेहा मॅडम कडे जाऊया म्हटला. मग नेहा मॅडम कडे गेलो. त्यांनी माझी जन्मकुंडली काढली, आरोग्य कुंडली, आणि मग आम्ही ते सुरू केलं. आणि परत आधी विचार केला, अरे बाबा हे एवढं महाग आहे, आपल्याला कसं परवडणार. पण आपण महाग आहे म्हणून गॅस कधी महाग झालाय म्हणून गॅस घ्यायचं थांबतोय काय? किंवा एखादं फ्रीज बंद पडतोय आपला, दुरुस्त करायचं थांबतोय काय? मग वॉशिंग मशीन दुरुस्त करायचं थांबतोय काय? तसंच आपलं शरीर हे एक मशीन आहे, जिवंत मशीन आहे. त्याला आपण काहीतरी डागडुजी केल्याशिवाय ते चालेल काय? माझा स्वतःचा व्यवसाय आहे, मी दुकान चालवते. मी विचार केला की जर मी आज उभी राहू शकले माझ्या पायावर, तर माझं दुकान चालेल, त्यातनं इन्कम होईल. आणि मिस्टर पण म्हणाले, तू नवीन काहीतरी दुकानात चालू कर, त्यातनं आणि इन्कम कर. आणि त्याच पद्धतीनं मी हे करत गेले आणि घेत गेले. आणि परवा 2 इव्हेंटला जाऊन आले. आपल्याला पण हे कसं स्वस्त पडतंय हे पण मला समजलं. आणि त्यात मला गायडन्स नेहा मॅडमचा पण मिळतोय, दुर्वा हरेरचा पण मिळतोय. आणि सगळी शताई फॅमिली आपल्या बरोबर आहे. आणि सगळ्यांना गायडन्स चांगला मिळायला लागला. अश्विनी मॅडम सकाळी वर्कआउट खूप सुंदर असते. सर योगा घेतात, हे ध्यान म्हणजे योग निद्रा घेतात. असं कमळ जसं पाण्यावर अलगद तरंगतंय तसं तरंगायला होतंय. ओंकार साधना असते, मन शांत होते, डिप्रेशन कमी होते. चांगले चांगले ड्रेस बसत नव्हते. असं मनाला अशी खंत वाटत होती, बाबा आपली जाडी वाढली आहे, काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. 4-5 वर्ष झुंबा करत होते, पण काय वजन कमी येत नव्हतं. अर्धा किलो 1 किलो असंच वजन कमी येत होतं. मग योगा केला 1 महिनाभर. योगानं पण काही कमी आलं नाही वजन. आणि हे न्यूट्रिशन घेतल्यापासून माझा पाय पण दुखायचा थोडा कमी आलाय. आणि अजून वजन कमी झालं की पूर्ण दुखायचा कमी आहे. सुरुवातीला न्यूट्रिशन घेतल्यावर जरासा डायजेशनचा प्रॉब्लेम होत होता. मग नेहा मॅडमना फोन केला. नेहा मॅडमनी ऑलो कॉन्सन्ट्रेट घ्यायला सांगितलं. सकाळची ती ॲलो प्लस घ्यायला सांगितली. डायजेशनची ती गोळी घ्यायला सांगितली. आता डायजेशन पण चांगलं झालंय आणि मी ह्या फॅमिलीत येऊन हॅपी आणि हेल्दी आहे आता. ओके. ज्योती मॅडम, सगळ्यात मेन महत्वाचं, किती केजी वजन कमी केलं? 6.5 किलो वजन कमी केलं 2 महिन्यात. 2 महिने 4 दिवस झाले. 16 मार्चला मी जॉईन झालेले. ओके. ते डोकीतलं सगळं डिलीट मारलं का? काय काय फेसबुक, केलं केलं इन्स्टा? हा, केलं केलं ते केलं जर केलं. डोकीत असेल ना, तर होतं. आणि मी तुम्हाला हा सांगू का, ज्या ज्या व्यक्तीला हा हेल्थचे चॅलेंजेस येतात, त्याला कुठलीच गोष्ट महाग वाटत हा. नाही स्वतःच्या शरीरासमोर. पण जोपर्यंत प्रॉब्लेम येत हो नाहीत ना, तोपर्यंत दुनियेत सगळंच महाग वाटतं, की सगळंच. तुम्हाला काय वाटतं, भाजी घ्यायला याकडेच नाही त्याकडेपर्यंत का फिरतो? ₹10 पावशेरची वांगी पण महाग वाटतात तिथं. ₹10 पेंडी हो हो कोथिंबीरची पण महाग वाटते. पण सगळं हो शॉर्टेज असू दे, शॉर्टेज. लगे ₹20 पेंडी हो.